भाऊजींची शपथ घालून सुद्धा तुला या विषयावर बोलायचं नाहीये ओमकार. शिवानी, याआधी मी तुला सगळं सांगितलंय. तुला बाळ हवंय की नाही? हे बघ, मला बाळ हवंय पण आत्ता नकोय. आता नको म्हणजे? अरे आपलं वय वाढत चाललंय. आता आपण चान्स नाही घेतला तर पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स वाढतील रे. हे बघ, मी ना या सगळ्याला प्रिपेअर्ड नाहीये. म्हणजे आपण सध्या सेटल नाही होत. गाडीचे घराचे हफ्ते बाकी आहेत आणि त्यात बाळाला जन्म म्हणजे अजून खर्च. आपले खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत ग. अगं इकडे आपल्याला आपलेच खर्च झेपत नाहीत, त्यात बाळाचे खर्च कसे झेपणार आपल्याला? ओमकार, आपण आपले खर्च थोडे कमी करू ना. हा, मी पण नोकरी करते, आपण करू ना काहीतरी. कसं मॅनेज करायचं सांग तूच. सेटल होणं म्हणजे नेमकं काय रे? पैसे कमवणं ना. ओमकार, पैसे कितीही कमवले तरी ते कमीच पडणार. मला एक सांग, तुला पोहता येतं? हो, येतं. तू पोहायला कधी शिकलास? जेव्हा तू पाण्यात उडी मारली तेव्हा ना. अरे हे सुद्धा असंच आहे. आपण आधी उडी तर मारूयात ना ओमकार, नंतर येईल आपोआप पोहता आपल्याला. हे बघ, हे फिलॉसॉफी म्हणून ठीक आहे, कळलं का? वास्तवाचा विचार कर तू. मी वास्तवाचाच विचार करते ओमकार. एखाद्या बाईला जेव्हा मूल होत नाही ना, तेव्हा लोक तिच्याकडे कुठल्या नजरेनं बघतात हे तुम्हा पुरुषांना कधीच कळणार नाही. सगळे नातेवाईक सारखा हाच प्रश्न विचारतात, मूल कधी होणार आहे, मूल कधी होणार आहे. त्यांना उत्तर द्यायचं टाळायचं म्हणून मी कुठल्या फंक्शनला सुद्धा जात नाही ओमकार. बरं, आपल्यात काही प्रॉब्लेम असता तर गोष्ट वेगळी होती, पण आपल्यात सगळं व्यवस्थित आहे आणि तरीही आपण या गोष्टीला दुर्लक्ष करतोय. मला याचं वाईट वाटतंय ओमकार. मला आई होण्याची भावना अनुभवायची आहे रे. शिवानी, तुझं सगळं मला मान्य आहे, पण जोपर्यंत आपलं सेव्हिंगचं टार्गेट पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत आपण बाळाचा विचार नको करायला. हे बघ, मलाही वाटतं बाबा, पण झालेलं बाळ नंतर असं नको म्हणायला की माझ्या बाबांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही. त्यासाठी आपण थोडे तरी सेटल होऊया. थोडं म्हणजे किती सेटल व्हायचंय अजून? कधी होणार आपण सेटल? लवकरच. आणि तू मला जी अधिपतीची शपथ देतेस ना, अगं तो सेटल आहे त्याच्या लाईफमध्ये, त्याला कसलीच कमी नाहीये, तरी पण तो बाळाचा विचार करत नाहीये. मग आपण कशाला घाई करतोय?